माना येथील पोलीस पाटलांचा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अकोला जिल्ह्यात 7 जानेवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने माना येथील 11 मतदान केंद्रावर नियुक्त 55 कर्मचारी, 11 BLO, संवेदनशील केंद्रावर ओळख पटवण्यासाठी 5 महिला कर्मचारी, बाहेरून आलेला पोलीस स्टाफ अशी 100 लोकांना नेहमीप्रमाणे निवडणूक प्रक्रियेत कामगिरीवर असणारे झोनल अधिकारी व कर्मचारी यांची अगोदरच्या दिवसासह मतदानाच्या दिवशीपर्यंत लग्नातील पाहुणे मंडळीप्रमाणे सर्वराई करून प्रत्येक मतदान केंद्रावर झोपण्याकरता अंथरूण पांघरूण, आंघोळीला गरम पाणी, चहा, नाश्ता तसंच टिफिन पोचवून उत्कृष्टरित्या सेवा बहाल करून माना येथील पोलीस पाटील संजय देशमुख यांनी आगळीवेगळी प्रथा कायम केली। दिलखुलास व्यक्तिमत्वाचे धनी असणारे मानाचे पोलीस पाटील यांचा याबद्दल सत्कार करण्यात आला। उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांचा गौरव केला। जून 2009 मध्ये मानाच्या पोलीस पाटलांनी पदभार स्वीकारला असून नजीकच्या मलकापूर व उनखेड रंभापूर येथील पोलीस पाटील म्हणून अतिरिक्त प्रभार सांभाळतात। लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रशासनातील नियुक्त कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 10 ते 12 वेळा प्रत्येक निवडणुकीत स्वखर्चाने पाहुण्यांची सर्वराई करून वेगळाच पायंडा त्यांनी पाडला आहे। विशेष बाब अशी की गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था सांभाळून प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडून योग्यरित्या पार पाडली जाते। याप्रमाणे केलेल्या कार्याबाबत त्यांच्यावर प्रशासनाकडून नेहमी स्तुतिसुमने उधळली जात होती। मात्र यावेळी माना गावाचे निवडणूक झोनल अधिकारी मनोज बोपटे यांनी ही गौरवांकित बाब मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी या प्रकरणी त्वरित दखल घेऊन पोलीस पाटील संजय देशमुख यांना कार्यालयात सन्मानाने बोलवून प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला। तसंच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। प्रत्येक ठिकाणी लोकशाहीचा मोठा उत्सव म्हणून गणल्या जाणाऱ्या निवडणूक कामात समाजातील सर्वच स्तरातून अशा प्रकारे मदत करणे गरजेचे असल्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी नायब तहसीलदार पल्हाळकर, कृषी अधिकारी मनोज बोपटे, स्वीय सहाय्यक नितीन लोणकर, पत्रकार दीपक जोशी, पटवारी नरेंद्र हेडाऊ हे प्रामुख्याने उपस्थित होते। पोलीस पाटील संजय देशमुख यांच्या कार्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे। ही कौतुकाची थाप प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्यास कर्मचाऱ्यांना काम करण्यास नक्कीच उत्साह वाटेल यात शंका नाही। अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झालेल्या आहेत। मी मनोज बोपटे, विस्तार अधिकारी कृषी, पंचायत समिती मूर्तिजापूर कार्यालयात असून माझी झोनल ऑफिसर म्हणून माना येथे नेमणूक झाली होती। माना येथील पोलीस पाटील प्रल्हाद हनुमंतराव देशमुख यांनी 11 मतदान पथकाकरता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे मतदान प्रक्रिया संपूर्ण संपेपर्यंत सर्व पार्ट्यांची खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था दिवस असल्यामुळे पार्टीकरता गरम पाणी, चहा, नाश्ता, जेवण जसं आपल्या घरी कोणी पाहुणे येते याप्रमाणे त्यांनी व्यवस्था केली। ग्रामीण भागात इतकी सुंदर व्यवस्था आजपर्यंत मी ऐकलेली नाही। सदर बाब मी माननीय उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर श्री मोहिते सर यांच्या निदर्शनास आणून दिली असता सरांनी अशा कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी सत्कार आयोजित केला। सत्कार आयोजित करताना प्रमाणपत्र आणि पुष्पचिन्ह देऊन माननीय पोलीस पाटील श्री प्रल्हादजी देशमुख यांचा सत्कार। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका आता या अकोला जिल्ह्यामध्ये आणि या आमच्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जे झाल्या त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपले शिक्षक बांधव यांची आपण नेमणूक केली होती आणि बाकीच्या विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केली होती। यांची जी मतदान केंद्रावर ड्युटी असते ती कर्तव्य बजावत असताना त्यांना सहाय्य करण्यासाठी आपण आपले जे पोलीस पाटील आहात त्यांना आपण सांगत असतो। यामध्ये आमच्या माना येथील गावचे पोलीस पाटील श्री प्रल्हाद देशमुख यांनी अतिशय आत्मीयतेने आणि मनापासून या सर्व पार्ट्यांची, सर्व पोलिंग पार्टीज असतात त्यांची काळजी घेतली, त्यांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवल्या आणि सोबतच कायदा व सुव्यवस्था कशी राहील याच्या अनुषंगाने योग्य ती दक्षता घेतली। त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन आणि कौतुक करतो। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।